नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? राम राम, बरे आहेत ना? आज आपल्याकडे खास एपिसोड मध्ये एकदम अनोखी व्यक्ती आलेली आहे आणि ज्यांनी आपल्याला घडवलंय आणि आमच्यासारख्या अनेक नाट्यप्रेमीला घडवलंय असा ऍक्टर, डिरेक्टर आणि थिएट्रॉन ग्रुपचा को फाउंडर सूरज पारसने दादा आपल्याकडे आलेला आहे. सो आपण तू बोल तुझं राहिलेलं. येस, एक डिस्क्लेमर आहे, जे काही आता घडेल ते तुमच्यात आणि आमच्यातच राहू, कुणालाही सांगू नका, कळालं? कुणालाही सांगू नका. सो डायरेक्ट आता विषयाला दादा हातच घालतोय आपण आज. सो प्रत्येक थिएटर आर्टिस्टची म्हणजे तो किडा अंगात असावा लागतो. सो तो किडा तुझ्या अंगात नक्की कधी घुसला किंवा तुला असं कधी वाटायला लागलं की यार थिएटर हे आपलं आहे, म्हणजे बाकी सगळं आपण करूच पण हे सोडायचं नाही, हे शेवटपर्यंत राहील आपल्या. तुम्ही दादा करून थांबवा, जसं काही मला आवडतं. कॉलेजमध्ये ते वराडीला लंडनला असा एक प्रयोग होता आणि डॉक्टर लक्ष्मीकांत देशपांडेंचे अनेक फॉलोअर्स निर्माण झाले होते आणि प्रयोग करायचे. तसा एक गणपतीत प्रयोग लावतात तसा एक प्रयोग होता आणि मी साधारणतः तेव्हा चौथीच्या वयात असतो. तर मी असं बसून म्हणजे बघत होतो सतरंजीवरती विमान काही चाललंय आणि मला तो प्रयोग अजूनही अख्खा आठवतो. अख्खा समोर घडला आणि काहीतरी झालं आणि मी घरी तेच बोलायला लागलो, म्हणजे मी प्ले आउट करायला लागलो. ते माझ्या आई वडिलांनी मार्क केलं आणि मग बाबांनी मला त्यावेळेला कॅसेट काढून दिली होती वराडीला लंडनला. तेव्हा कॅसेटचा जमाना होता, अजून फ्लॉपीज आणि असं चाललं. सीडीज यायची होती बरं या काळात. सो त्या 2 कॅसेट्स होत्या, मग त्या मी ऐकून आपापलं काहीतरी करायला लागलो. एका स्पर्धेत टाकलं, स्पर्धेमध्ये जिंकलो, मग आनंद आला, गेला काय जगते वाटते. मग एका शिबिराबद्दल कळलं होतं, नाट्यसंस्कार कला अकादमीचं प्रकाश पारखीचं शिबिर. तर त्या शिबिरात मला एनरोल केलं. मग त्यापासून ते सुरू झालं की बॉस हे आपल्याला आवडतं. तेव्हा बऱ्याच लांबचा शेवटी प्रयोग असायचा. तो प्रयोग झाला आणि मी बाहेर खूप रडलो, संपलं नाटक संपलं. तर तो तेव्हापासून तो एक हे सुरू झालं. म्हणजे शाळा सांभाळून बाकी त्यांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेणे वगैरे वगैरे असं ती जर्नी सुरू झाली. मग सरांनीच मला दिग्दर्शक बनवलं. मला 11वीत असताना त्यांनी हे बसवलं. काही केलं नाही आणि त्यांनी एक वाक्य बोललं त्याचे मला अजूनही फार महत्वाचं वाटतं. ते म्हणले होते की तू जर का लहान मुलांना डिरेक्ट करू शकलास तर जगात कोणाला पण डिरेक्ट करशील. सो पहिले वेळी 3-4 नाटकं मी ऍज डिरेक्टर लहान मुलांचे नाटकं बसलो. मग ते तो किडा म्हणजे तो एक सुस्त किडा सर्व ते जे आपण आपल्या याच्यात सुद्धा म्हणतो निरीक्षण प्रक्षेपण सगळीकडे नाटक दिसतं. मी आजही बरेच जणांना यांनी म्हणतो समजा मेलो आणि नरकात गेलो तर पाप एकच असेल, सगळीकडे नाटकच दिसतं. ते ठिकाणी आपण ड्रामाच बघतो. तो तशा वेळी ते चिकटल्यापासून ते कधीच गेलं नाही, अजूनही ते जातच नाही. तू जसं आता म्हणलास की आपण स्त्रीकडे नाटक बघायला लागतो. म्हणजे आता आपण जस्ट बसमध्ये बसल्यामुळे बसमधून आपण साताऱ्याकडे चाललोय किंवा आपण बसमधून कोकणात उतरतोय, तर ती लोक जी हळूहळू त्या बसमध्ये बसायला लागतात, वेगवेगळ्या प्रांतामध्ये लोक असतात, म्हणून त्यांच्यात ती गप्पा सुरू होतात आणि आपण सगळं ऑब्झर्व करायला लागतो त्या गोष्टी. म्हणजे नुसतं कानाला हेडफोन घालून बसण्यापेक्षा हेडफोन काढून आजूबाजूला काय चाललंय, म्हणजे एकाला जर गाडी लागते ते गाडी लागणं म्हणजे काय नक्की होते, म्हणजे त्याचा प्रत्येकाचा उपयोग आपण कुठेतरी करतो. आणि ते असं नसतं की आपण हे बघितले त्या दिवशी ते बघितलं तर आपण ते आपसूक येतं आपल्याला. सेम गोष्ट आजच घडली. मेट्रोतून येत होतो, समोर अशी माणसं बसली आणि प्रत्येकाचं मध्ये निरीक्षण चालू, प्रत्येकाची स्टोरी काय असेल आणि सगळ्यांची एकत्र येऊन अशी काहीतरी वेगळी स्टोरी बनते डोक्यात. अशा गोष्टी घडत जातात. हे मला वाटते क्वालिटी ह्युमन बिंग म्हणूनच आपल्यामध्ये प्राणी म्हणूनच आहे. फक्त आर्टिस्ट लोक त्याच्यावर काम करून त्याकडे असतात. त्यामुळे उगाच आर्टिस्टचा अभिमान मांडण्याची गरज नाही. हे आपल्याकडनं प्राणी म्हणून आपल्याकडे आलं. कधी कधी आपण त्याच्यावर जास्त लक्ष देतो, बाकीचे लोकांना एवढं लक्ष देत नाही ते, पण आपण त्याच्यात काम करतोय म्हणून आपण अजून लक्ष देऊन बघतो की काय चाललंय.
बरोबर आवडेल. सो तू आमच्याबरोबर आम्ही तुझ्याकडनं शिकत होतो तेव्हा तू डिरेक्शन बद्दल बोलत होतास की एकतर तुला डिरेक्शन येतंय किंवा येत नाही, त्याच्यामध्ये तू असं झालं नाही म्हणजे मी विचार करतोय डिरेक्टर हो की नो, हे असं नसतं. एकतर तुला ते येतं तू बाहेर असत. सो ते तुला कधी कळायला की आहे होऊ शकतो. मला असं झालं होतं की एक नाटक बसवलं आणि मला ती प्रोसेस खूप इंटरेस्टिंग वाटली. आणि ती जी गंमत असते ना काहीतरी उभं करण्याचं की बाबा काहीतरी उभं होत आहे आणि ते शेवटी परफॉर्म होताना एक सेंडर रिसिव्हरचं कम्युनिकेशनचं बेसिक रूल आहे. तर तिकडे काहीतरी होते आणि बाहेर तसा रिस्पॉन्स होतोय आणि ते सगळं काहीतरी मिळून एका अनुभवाचा भाग बनत आहे. हे खूप मला रोमांचक वाटायला लागलं. खरं सांगायचं तर पहिले 2-3 याच्यामध्ये मला कळलंच नव्हतं काय चाललंय. एवढंच कळायचं की नाटक पडलं किंवा गणलं, पण ते गणलेल्या नाटकांचा मी खूप आभारी आहे कारण त्यातनं मला कळलं, खूप शिकायला मिळालं. डिरेक्शन शिकणं कितीही थेरॉटिकली काय झालं तरी आय डोंट थिंक की जोपर्यंत तू करून बघतोस तोपर्यंत ते कळेल. सो मी नेहमी ते जे वाक्य तुम्ही असता किंवा नसता म्हटलं काही नसतं, कारण तुम्ही रायटर सगळेच आहेत म्हणतात आपण आज मेसेज लिहितो राईट समथिंग, मग ते खूपच दर्दी काहीतरी मेसेज लिहायचा असेल तर तू लिहिताय काहीतरी टाइमपास झूट मारत असेल तिला इम्प्रेस करा ते तुम्ही करतात. तर या गोष्टी घडतात. किंवा एक हेवी काहीतरी बोलायचं असेल मित्राबरोबर तर तुम्हाला ते करता येतात. अभिनय सेलिब्रेट करतो म्हणजे काय वर्ल्ड स्टेज बद्दल काय फार आपण आता डिटेल झालं ते सगळ्यांनाच माहिती. पकडलं कोणी पोलिसांनी लगेच सुरू. पण ह्या माणसाचं काय करायचं हे सगळं त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. म्हणजे जो अनुभव इतक्या वर्षांचा काम करता करता जो आला अजूनही मला वाटतं की अजूनही मला कळते म्हणजे आणि ते मला मरेपर्यंत कळत राहणार आहे. कारण जेव्हा कळलं की काय असतं तर आय थिंक संपेल माझ्याकडनं काम होणं थांबेल. सो इट्स बेटर की मी फिगर आउट करतो अजून. पण मला ते अख्खी क्रिएट करण्याचीच प्रोसेस आवडते. द शिअर थॉट की वी आर क्रिएटिंग समथिंग, वी आर प्लेइंग विथ इमोशन्स, वी आर प्लेइंग विथ स्टोरी, वी आर प्लेइंग विथ कॅरेक्टर्स आणि सगळे मिळून आज जेव्हा समोर परफॉर्म असतील त्या समोरच्या माणसाला ते खरं वाटून त्याच्याबद्दल ते करणार ते याहून पुण्याचं काम मला या जन्मात तरी काय करायची इच्छा नाही अजून की हे दिस इज इट की आय लव्ह टू कॅन मेक यू लाफ, मेक यू क्राय और घाबरवा हे करा हे होऊ शकतं आणि होतं ना. हे मला दृश्य सिनेमातलं ते वाक्य फार महत्वाचं की समोर चाललेली गोष्ट आपल्याला माहिती आहे तरी आपण त्याच्यात इन्व्हॉल्व होतो वगैरे वगैरे वगैरे. आणि सेम इथं म्हणजे ते तरी बाबा आपल्याला पडदा असतो सिनेमा चालू असतो, नाटकात तर मी समोरची व्यक्ती असते ना त्याच्यामुळे तर अजून तो आर्ट फॉर्म न बनण्याचं कारण सुद्धा मला तेच वाटतं की नाटक मरू शकत नाही म्हणजे चालतच राहणार आहे बाकी काही होणार नाही म्हणजे मजाच आहे त्याच्यात. म्हणून ते समोर असल्यावरती जो भाग होतो त्यामध्ये मलाही वाटायला लागतं त्यालाही वाटायला लागतं. जसं कॉन्सर्ट्सला कदाचित होतं आपण गाणी शेकडो वेळा ऐकली असली तर तो काय समोर जाताना आपण असे ते तीच तर फन आहे. that's the sheer thrill of creating. सो मला त्यामुळे ती प्रोसेस खूप आवडते आणि मला ते मेडिटेटिव्ह आहे सगळं. ते चालू असताना मला लिटरली बाकी काही ऐकत मला काही सुचतच नाही काय चाललंय, मी कोणाचा मुलगा आहे, मी काय करतोय, मी कोणाचा मित्र आहे, काय आवडते. मला एवढं दिसतं की समोर एक काहीतरी आहे आणि हे म्हणून काहीतरी चाललंय आणि ते किती खरं करत आहे, किती कन्व्हिन्स करत आहे आणि किती या सगळ्यांचा भाग बनेल त्याच समाधान असं तो पॉइंट आहे. जेव्हा मला नाटकानंतर लोक असे म्हणतात की आज मी झोपणार नाही बघून काही लोकांना भीती वाटते तर खरं वाटलं रे खरं वाटलं त्यांना तेव्हा नाही घाबरू नका माझा मित्र होता तो एकदा तर शॉर्ट किस्सा म्हणतो. एका सुरेशांच्या एका प्रयोगाला पण सुरेशांना खूप म्हणजे इंटिमेट तर एका तो जेव्हा आपल्या बिग बँग मधून दिसला तर तिथे एक व्यक्ती बसली मला अजूनही कानात येतो तो जोरात शिवाय तुमच्या याच्यावर चालतात की नाही काय होते माणसाला लॅपटॉप असतो ना तेव्हा मला असं बघता येतं सगळ्यांकडे की काय काय झालं म्हणजे मला याच्यात एक काय वाटतं मला थँक्स टू दॅट जो हे
ओरडला, मी मला हे कळलं की इतकं कन्व्हिन्स करतो. कशामुळे बाकी सगळे फॅक्टर्स म्हणजे आपले साऊंड आहे, लाईट्स आहेत, सेट आहे, प्रॉप्स आहेत, सगळ्या कॉस्ट्युम, सगळ्या डिपार्टमेंट्स मिळून आपण एक गोष्ट तयार करतो आणि ती लोकांना कन्व्हिन्स होते आणि काही काळाकरता ते आपल्या जगाचा भाग बनतात. तर ते आणि अजून एक वेगळाच फॅक्टर की जो आता मला आपल्या हे सोशल मीडिया हा वाढला असल्यामुळे त्याच्याबद्दल मला प्रॉमिनंटली जाणवलं, म्हणजे माणसाला स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात जास्त इंटरेस्ट. करेक्ट, बरोबर. त्यामुळे मालिकाही हिट चालत असण्याचं कारण हे तिचं काय झालं, तिचं काय झालं म्हणजे इट्स ऑलवेज की त्यांच्या आयुष्यात काय झालं. सो या वृत्तीमुळे इट ऑल्सो हेल्प्स टू टेल अ स्टोरी ना. मी गोष्ट सांगताना त्या समोरच्या माणसाला माझ्या या कॅरेक्टर्स बद्दल काय चाललंय हे आपोआपच होतं, म्हणजे थँक्स टू दॅट वृत्ती माणसाची. स्वतः माणूस स्वतः इन्व्हेस्ट नाही करत तेवढं, एक दुसऱ्यांचे हा काय, त्याने म्हणून तर म्हणजे स्टोरीज भाग आला. आणि स्टोरीज तसं म्हणून तृतीय पुरुषांमध्ये आपण सांगतो की तो असा होता, तो असा. त्यामुळे हे सगळं एक गमतीचं भाग आहे. हे सगळं मला काय म्हणायचं, हे वेपन्स आहेत सगळे, हे लूप्स आहेत सगळे, सगळे एकत्र म्हणून सो थिएटर शिकतोय आपण असं म्हणू शकतो की कोणीही माणूस जर म्हणला की मी थिएटर शिकून आलोय तर तो चूक करतोय काहीतरी, कारण की ही अशी आर्ट आहे की जी प्रत्येक प्रयोगाला तुम्हाला काही ना काही शिकवते. सो ऍज अ डिरेक्टर तू इतकी आतापर्यंत नाटकं डिरेक्ट केलीस, वेगवेगळ्या लोकांबरोबर काम केलंस, सो तुझा काय एक्सपिरियन्स होता की तुला असं वाटत होतं की मी हे इझिली करू शकतो हे नाटक, पण ते ऍक्च्युअली डिरेक्ट करून तुला फार काहीतरी तुला बाहेर काढलं त्याने की तू एवढा घुसलास की तुला वाटत असलेलं एखादं नाटक जे खूप सोपं होतं काहीतरी वेगळंच बाहेर पडेल. म्हणजे ही टर्म पण मी पहिल्यांदाच ऐकली की थिएटरच जगणं. ती पण थिएटर म्हणजे जेव्हा वर्कशॉप चालू होतं तेव्हाच ऐकली आणि ती तुझ्याकडूनच ऐकली. ते जसं याने विचारलं की नाटक डिरेक्ट होतं तेव्हा थिएटर जगणं म्हणजे नक्की काय. मी त्यात दोन भाग वापरले. एक म्हणजे काय असतं की प्रत्येकाची पद्धत ती करण्याची. मला असं आवडतं की प्रयोगात आपण भान हरवतो, तर खरं तर आपण भान नाही हरवत. सायकोलॉजिकली तुम्ही तालमीत मध्ये भान हरवण्याची प्रॅक्टिस करा. सो खरं पहिल्यांदा भान हरवलं असं तालमीत मध्ये प्रयोग चालू असताना तुम्ही सर्वात भानावर असता आणि तुमचा एक बिंदू तुम्हाला हे सगळं करून पटकन परफॉर्मन्स झाला पाहिजे. आजही म्हटलं म्हणून काय तुम्ही सुरू झालं तर ते करता येईल, कारण मी तालमीमध्ये बेधुंद होऊन झालंय. सो तालमीमध्ये हे करणं, जे जगणं हे म्हणतात, लोकांना तालमीमुळे मजा येते, मला जर जास्त मजा येते. केवळ त्या 2 तास 3 तास वॉटेवर त्याचे टायमिंग वेगवेगळे ते काम करत असताना मी नाहीये आणि मी कोणीतरी आहे ह्याच्याबद्दल मी स्वतःला एवढं कन्व्हिन्स करण्याची प्रोसेस करतो आणि त्यामधनं एक गोष्ट निर्माण होते ते आहे. माझा मित्र जो आता आम्ही 10 मिनिटापूर्वी चहा पित होतो तो आता हा वेगळाच आहे आणि ते आपण खूप कन्व्हिन्स असतो ना, म्हणून मला लहान मुलं पण ऑनेस्टली खूप आवडतात. डायलॉग झालं नाही का ते, सो ते इतिहास नाहीये काय, त्यामुळे त्यांच्या भातुकलीच्या खेळात ते जेवढे रमतात तेवढं आपण नाटक करताना रमलो तर मग त्या काम ते तसं बाहेर पडतं. कारण ते आपण वी थिंक टू मच ऍक्टिव्हिटीचा जो चॅप्लिन जे नेहमी म्हणतात की आपण खूपच मग त्याचं आपल्याला आणि आवडतं ना विचार, फक्त विचार करायला नाही आवडत, ते सांगत सिंपल गोष्ट आपण कॉम्प्लेक्स करून तर ते सगळं तसं ते होतं. जगणं किंवा हे मला त्यातलं अवघड भाग होण्याचं सांगायचं, प्रत्येक नाटक मला तेवढंच अवघड वाटतं, तेवढंच टफ वाटतं. म्हणजे आता 60 लोकांचं जेव्हा नाटकाचं करत होतो त्यावेळेस त्याचा मला चॅलेंज वेगळा होता. आता मी 2 लोकांचे नाटक बसवतो त्यातील चॅलेंज पण वेगळा. सो असं काही त्याला हे नाही की मग एवढी टीम म्हणजे कमी आहे का हे जॉनर म्हणजे हे ते का ही भाषा म्हणजे हे का, किंवा असा एक्सपिरियन्स ऍक्टर आला और यांनी आयुष्यात काही केलं नाहीये हे दोघं एकत्र आले म्हणजे हे का. यांनी मला खरं सांगायचं तर काहीच नाही, मी सगळं सेमच वाटतं. इच प्रोसेस इज इक्वली टफ आणि इक्वली एन्जॉयबल. सो मला अजून प्रत्येक प्रोसेसचे आणि वेगळे वजन नव्हतं. त्यावेळेला हे केलं होतं आणि त्यात मला हा फायदा झाला होता आणि हे डोक्याला ताप एक्सेट्रा असं जे होतं आणि आपल्याला ते असं वे नाही करत आणि म्हणजे प्रत्येक नाटकाची प्रोसेस ही वेगळी असते. म्हणजे मला वेगळं डिझाईनच करायला लागतं, कारण टेक्स्टच मला सांगतं की हे वेगळं आहे. ह्या टेक्स्ट नुसार
या लेखकाच्या एक्साइटमेंटनुसार, कारण तो मला फार महत्वाचा असतो. हे काल मला सांग मला तर म्हणजे मी आपण त्याची बोलू तर त्याच्यातलं मग मी त्याचा पण विश्वासाचा भाग बनायला हळूहळू मला मदत होतो. रिलेशनशिप प्रोसेस सुरू करताना मला ते आवडतं. यातलं काय मिळतं किंवा बाय हे आपण का निवडलं. तर ते एकदा कळायला लागलं, ते करावं असं वाटायला लागलं की मग पुढचं सगळं जे असतं सो मग माझी प्रोसेस डिझाईन होते. प्रोसेस डिझाईन मी आधी अजिबातच नाही करत. कधी कधी कळल्यानंतर तालीम चालू होतो त्याचा, कारण डायरेक्टरचा परफॉर्मन्स तालमीतला त्याचा परफॉर्मन्स आहे. बरोबर. सो प्रश्नाचं उत्तर जसं आपण आता प्रोसेस बद्दल बोलतो, म्हणजे जेव्हा आमची प्रोसेस चालू होती की आता सुरुवातीचे सेशन्स झाले आणि नंतर आता नाटक बसायला घेतलं, पण त्या प्रोसेसच्या मी वाटत होतं की जे फायनल प्रोडक्ट आहे तिथे पोहोचलं की आपल्याला काहीतरी भारी वाटतं, तिथे पोहोचलं की भारी वाटतं. पण जेव्हा फायनल प्रोडक्ट झाला त्यावेळी ती फिलिंग नव्हती, पण जेव्हा ती प्रोसेस होती ना तेव्हा जी फिलिंग होती म्हणजे ते नंतर झालं की ओके ती प्रोसेस ती फिलिंग देत होती आपल्याला, तो फायनल प्रोडक्ट नव्हता ती फिलिंग. मे बी आता तसंच तुझी आता जसं तू म्हणाला की प्रत्येक नाटकाची प्रोसेस वेगळी, म्हणजे वाता वाडेमध्ये 60 कलाकार आणि दुसरे काही असतील, म्हणजे आता समजा मिकी पकडलं तर 5-6 कलाकार असतील, तर या प्रोसेस मधला डिफरन्स म्हणजे तू थोडाफार समजावू शकतो कसं तुला डिफिकल्ट कसं गेलं किंवा तू कसं केलं, म्हणजे कसं परसिव्ह केलं त्या गोष्टीला. स्पेसिफिक समजा वार्ताबद्दल बोललो तर ते नाटक होऊ शकलं बिकॉज त्या टीम मुळे. बाकी इट वॉज हायली इम्पॉसिबल. ते जे पर्सन मॅनेजर हे सगळं मान्य, मला कौतुक आणि गंमत वाटू शकते, पण ती 60 नाही 75 होती. 75ची टीम आहे. बॅक असतात, म्युझिक आहे, साऊंड आहे, खूप मोठी टीम असते. त्या सगळ्यांना ती गोष्ट सांगायची वाटत होती. वॉज द प्लस पॉइंट त्याचा. त्यामुळे मी ती अख्खी प्रोसेस खूप एन्जॉय केली. बस सगळे जॉब करणारे, धंदे करणारे, कामं करणारे, शिकणारे हे सगळे लोक होते ना. असं नव्हतं की सोडून दिले महिनाभर, सगळे आपापले जॉब सांभाळून. काही काही लोक त्यांचे कॉल्स रात्रीचे संध्याकाळचे कॉल्स तालमीत घ्यायचे. म्हणजे ते सगळं मला एकच गोष्ट ऑनेस्टली याच्यात वाटतं, टॉकिंग अबाउट चॅलेंज इज टू डील विथ समोरच्या माणसाची इच्छा. मी तर तुमच्यात इच्छा असेल ना तर मला काहीच चॅलेंजिंग असं वाटत, कारण ते इच्छा ड्राईव्ह सो मच आणि तेच तुम्हाला प्रॉब्लेमचं सोल्युशन देते किंवा या गोष्टी सापडत जातात. पण इच्छाच नसली असं हे कसं मी नेहमी म्हणतो की तुमच्या इच्छा कशी टाकू हे नाटक कर असं मी कसं सांगू, तुला नाटक कर असं वाटायला पाहिजे, मग आपण पुढची प्रोसेस करू. सो तो भाग होता. सो मला कधी कधी जो चॅलेंज येतो इज रिगार्डिंग त्या माणसाला कितपत ती गोष्ट सांगायची, कधी प्रोसेसची किंवा त्या पेशन्सची कितपत हे आहे. की आता कधी कधी असं होऊ शकतं काहीच नाही करत आहे, एक माणूस आला फक्त बघत बसतो आणि त्याला काहीच नाही मिळालं किंवा त्याला रोजच नाही मिळालं किंवा काहीच नाही. तर हा पेशन्स आहे ना, कारण आय एम थँकफुल त्या सगळ्या प्रोसेस करता. जेव्हा मला काम करायला नव्हतं मिळत आणि मी बघत बसायचो, तेव्हा जे नाटक शिकायला मिळालं किंवा जे आमचे सिनियर ज्या प्रकारे बसवायचे, ज्या प्रकारे तो माणूस अप्रोच करायचा, काय करायचं, ज्या प्रकारे इन्फ्लुएन्स करायचं, प्रत्येकाला हे हवं असतं की मी इन्फ्लुएन्स मी करतो ज्यावेळी कोणतरी करताना असा कसा तो करतोय हे जेवढं बघून आपल्याला कळतं ना तेवढं करून ते करण्याकरता बघणं पण तेवढंच. तर तो पेशन्स समाप्त कमी झाला. काय असेल ते असं जे असतं त्यामुळे मी उलट करतो. मी एवढं मोठं करायचं ना मी नाही म्हणतच नाही बघा, पण ते जर का ते टिकले मग त्यांना मग काम येतं, देता येतं, रेफरन्स देता येतो, सगळंच येतं. उद्या समजा एका माणसाला म्हणजे हवाय आणि माझ्या हा ओळखीचा तो गेलाच नाही तर त्याला असं वाटतं की हे काही नवच नव्हतं, तर या फील्डला याला मी डीलच करू शकतो. सो मला चॅलेंज म्हटलं तर तो आज तो मला तो मेन चॅलेंज होता. सो आता आपण आता पेशन्स आणि इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन बद्दल होतो. म्हणजे आता जे रील कल्चर किंवा सोशल मीडियाचं चालू की 30 सेकंदाचा जो कंटेंट आपण कन्झ्युम करतो आणि स्वॅप करतो त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे रील हा सेक्शन कसं आहे आणि नाटक हे कसं आहे आणि जे काही पेशन्स लेवल कमी होतोय लोकांचा त्याच्याबद्दल तुझं काय म्हणतो? इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन विषय त्याच्यामध्ये जे पोस्टर किंवा पोस्टरवरती नाव
माझं नाव आलंय पोस्टरवर, माझं नाव आहे. ते करता तुम्हाला नाटक करायचं, तुम्हाला खरंच नाटक आवडतं म्हणून करायचंय, हे मला कधी कधी चॅलेंज जातो की हे समजायला समोरच्या माणसाचं. कारण आपण गोळगावड्यांनी की बाबा नाटक करायची इच्छा असलेली असं सगळ्यांना मला पटपट येऊन करायला आवडतं, त्याबरोबर कॉन्टॅक्ट करायला पण आवडतं, काम करायला आवडतं. पण त्यांचं जेव्हा हिडन मोटिव्ह हा पुढचा असतो की याच्यात काय काय पुन्हा एक किस्सा सांगतो. कॅमेरावर सांगायचं काही नाही, पण मी गप्पा चालू असताना असं नाटकाच्या आत्ता कसं तुम्ही आपण चर्चा गप्पा चालू, तर त्यात एक रॅन्डमचा प्रश्न आला एक असा की तू आणि विराज असते, तू आणि शिवराज असते, तुम्ही दोघं म्हणून अनेक नाटक असे बसवता, डिरेक्ट करता, तर तुमच्यातलं कोणाचं नाव आधी लावायचं ते तुम्ही कसं ठरवता? हा प्रश्न मला आज तरी नाही पडला. हॅलो, तुला पडला का? तेव्हा मग आम्ही परत बघितलं की कधी कोणाचा आधी यांनी काय फरक पडतो, कारण आम्हाला नाटक आवडतं. तुम्हाला नक्की काय हवंय? नाटक आवडतंय का ते नाव महत्वाचं आहे, पण नाव का आहे का नाटक करतो, उलट नाही असं कधी नाव आहे चल मला नाटक करतो असं नाही ना होत. आपण पोस्टर आधी काय करत नाही, या सगळ्या थॉट्स आणि ह्या सगळ्या विचारधारा बाळगणाऱ्यांची मला भीती वाटते. कारण ते काय करतात, ते एकटे येऊन बाकीच्यांचे कंटेमिनेट करायला एक मिनिट की तुझ्या डोक्यात ते येणं आणि तुला अचानक विचार करायला लागणं की एकदा किडा बसला की निघतच नाही, त्याचं कामावरती पण परिणाम होतो. ते असं आहे की झाडाच्या एका पानाला कीड लागली की पूर्ण झाड तेच मग त्याची मला भीती, चॅलेंज त्याची मला भीती त्याच्याबरोबर बाळगतो. सो तुझ्या अजून रील बद्दल म्हणतो किंवा त्याच्याबद्दल मला काय वाटतं असं म्हणतोस का रील्सच होते? म्हणजे असं चाललंय सध्या की काही लोक म्हणतात की थिएटर आणि वर्सेस रील असं चाललंय. रील स्टार आणि थिएटर वाले यांच्यात जुगलबंदी झाली की आम्ही थिएटर वाले आणि रिस्का म्हणतात की आवाज. सो हा विषय म्हणजे मध्यंतरी कोणाच्या तरी पॉडकास्ट मध्येच कुठला तरी हा विषय झाला, तिकडनं अनेक गोष्टी कुठत गेल्या. सो मग ऍक्च्युअली काय वाटतं, तू थिएटर इतकी वर्ष करतो आणि आता ही नवीन एक कन्सेप्ट आहे, तुम्ही कसं बघताय मनाशी सांगायचं खूप अवघड प्रकार आहे. मला असं वाटतं आपण आता असं नवीन एका रेव्होल्युशन फेज मध्ये होतो. इमॅजिन टीव्ही आला, तो ब्लॅक अँड व्हाईट होता, नंतर कलर टीव्ही आला, ते मग सॅटेलाइट्स आणि मग सगळं ते हे रिव्होल्युशन झालं. तसं मला आता वाटतं टायनी टीव्ही रिव्होल्युशन मध्ये होतं. सगळ्यांच्या हातात सारे स्मार्टफोन झाले, मग त्यात इंटरनेट घुसलं, मग त्यामुळे आपण कनेक्ट व्हायला लागलो, म्हणजे सोपं व्हायला लागलं वगैरे हे ऍप्स हा प्रकार वाढला. हे सगळं वाढत गेल्यानंतर रील्स हा एक प्रकार सुरू झाला. आणि आपण आता त्या फेज मधली माणसं जे आपण सगळे ऑडियन्स आहेत त्याचे आहोत आणि कधी कधी आपण ते करायचाही प्रयत्न करतो. सो मला दोन्ही कम्पेअर करण्यासारखं मालच नाही वाटत. एकदम मला भयानक मान आहे सगळ्यांचं, ऑनेस्टली मला भयानक मान आहे. कारण रोज तुला असं काहीतरी सुचवून इंटरेस्टिंग एवढ्याच सेकंदात बसवणं कम्प्लिटली डिफरंट टास्क. म्हणजे अनेक मित्र आहेत जे हे आता करतात, फुल टाइम वेळ घालून करतात, अप्रतिम फिल्म मेकिंगची टेक्निक वापरून करतात, हे सोपं नाही. सो मला त्या सगळ्यांची गंमत आणि मौज वाटते सगळं ते फॉलो करायला बघायला. त्याच्यातलं जो बाकीची साईड दुसरी जी आहे, दॅट बिकम्स युअर करन्सी, फॉलोअर्स इज बिकमिंग युअर करन्सी. तो जरा भिजलेली एक गोष्ट आहे. व्हेन इट कम्स टू तुमच्या टॅलेंट पेक्षा तुमच्या याला महत्व दिलं जातं. हा खूप मोठा सध्याचा प्रॉब्लेमच आहे. त्याबद्दल आपण या लेवलला बोलून काय असं होण्याचं तुम्हाला वाटतं. पण एवढं नक्की की त्या माणसाने पण ते कमवलंय ना, गिव्ह रिस्पेक्ट टू त्या, आणि की त्यांनी रिगरसली करून जेन्युइनली करून त्यांच्याबद्दल म्हणतो, म्हणजे जेन्युइनली रिगरसली कन्सिस्टंटली जे थिएटरचा वन ऑफ द महत्वाचा फॅक्टर कन्सिस्टन्सी मुळे हे गोष्टी होतात. तसं ते कन्सिस्टंटली करतायत, रोज एपिसोड्स होत आहेत, त्यामुळे तर त्यांना तो रीच मिळतोय, त्याबद्दल ते पेड ऍडव्हर्टाइजमेंट मिळत आहे. फॅन्टास्टिक. नवीन हेच सुरू झालं आपलं, आर्टिस्ट करता सुद्धा नवीन एक मीडियम सुरू झालं.
होल टाइम लिहिणे जे तू पटकन करू शकतोस, पण त्याकरता डिमांड जी आहे ती जात नाही, कष्ट पूर्ण गायब होत नाही. उद्या जर या टेक्नॉलॉजी गोष्टींनी कष्ट जे गायब झाले तर जरा चिंताजनक बाब होईल. म्हणजे शॉर्टकट नाहीये, दोन्हीकडे इक्वली मेहनत लागेल आणि 30 सेकंदात तुला तो तुझा जो काही मुद्दा आहे तो समोरच्याला डिलिव्हर करायचा आहे. जिथे नाटकामध्ये आपल्याला थोडा वेळ मिळतो विषयात घुसायला, मी म्हणतो ते इतके वेगळ्या प्रांतातल्या गोष्टी आहेत, त्यामुळे विषयापासून व्यक्तीपासून सगळंच वेगळं, मीडियमच वेगळं. सो इन अ वे अर्थात यामुळे कदाचित अजून एक हे पण होतं की आर्टिस्टची किंमत कमी होते का आपण बघत होतो. नॉट ओनली ऑफ रील करणारे सगळे आपले मित्र, बट सगळेच ओव्हरऑल, कारण ही किंमत होती ना. असं कोणतरी मला हे करेल ना, मी आता आपण हे करणारच ना आपल्याला आज, ही आपली आता किंमत आहे. त्यामुळे आणि अजून एक गंमत त्याच्यातली हे पण झालं की सगळे शूट पण करतात, त्यामुळे म्हणजे काही जणांना ते हे आवडतं की काय झालं शूट आहे माझं, म्हणजे रीलचं शूट जरी असेल किंवा काय शूट आहे, तर शूट म्हणलं की आम्ही कॉलेज किंवा मध्ये काय असं की शूट हे तामझाम असणार, छान हे असणार वगैरे. आता पण ज्या माणसाने फोन मध्ये कॅमेरा घुसवायची जे काय रिसर्च करून जे काय त्यांनी आणलं असेल त्या माणसाने सगळं बदलून टाकलं. आपण याचा विचार करू, कोणाच्या फोन मध्ये कॅमेराच नसता तर आज अख्खं वेगळं असतं, हे आलंच नसतं, अरे अर्ध हे चालू असतं, हे चालू असतं, म्हणजे मला पटकन दाखवायचं लोकांना सगळं. सो मला या लोकांबद्दल भयानक मान आणि भयानक अवघड गोष्ट सरेंडरन्स आहे. जसं आपल्या याच्यातलं बघितलं काही लोकांना वाटतं की अरे तुम्ही पाठ करतात, मोठं मोठं मोबाईल पाठ करून समोर एवढ्या वेळ तुम्हाला आवड आहे. सेम गोस तुझ्या मालिकांकरता एका मालिकेत काम करणं टफ काम आहे, सोपं नाहीये. तुम्हाला किती मेहनत घेऊन किती वेळ तुम्ही डेडिकेट करता, किती त्यात हे असतं, रोज एक त्याचे दिनक्रम कसला असतो हे कोणाला बघायचंय का. एक सिनेमाचं पण सुद्धा प्रोसेस कोणाला बघायचंय ती बघा नीट, ती समजून घ्या. वेअर वी स्टार्ट टॉकिंग अबाउट कोणी डायरेक्टली प्रोडक्ट बघतो ना बाहेर, म्हणजे रील असेल, नाटक असेल, मालिका असेल किंवा सिनेमा असेल, बाहेर आलेला प्रोडक्ट बघू नका, त्याच्या मागची प्रोसेस बघा. देन यू स्टार्ट टॉकिंग अबाउट इट. मग ती आहे तो ऍक्टर म्हणून ते हे म्हणून ते टीम म्हणून किती मेहनत घेते आधी, किंवा जनरल हे किती प्रमाणात चालतं, मग त्याला काहीतरी हे होतं. आपण पटकन त्या प्रोडक्ट वरती हे करून आपले मत हे करून चाललाय, बटन मालिका चालली, हे काय केलंय का, हे काय नाटक, हे करणं खूप सोपं आहे. बरोबर, टिंगल करणं एक असं हे लागतं, आवडतं ना. समोरच्या माणसाला कमी दाखवणं हे माणसाला आवडतं, त्यामुळे ज्ञान पाजळायला आवडतं, हायरार्की वाईज सुद्धा घेणायला आवडतं. म्हणजे काही काही वरच्या पोझिशनची लोक आचरणात दाबतातच, ते याच्यात पण चालू झालं. किंवा पूर्वी एकदम गाव पायकांना मारणार तो कोण असतो, बाहेर काय काही त्याला चाललं नसेल की त्याला कोणी भाव दिला नसेल की मला घरात भाव मिळतो ना, माझं घरी तर माझा पोरगा मी बोलणार, हे चालूच होतं. हे जे सगळं आहे ना, हे इथंच प्रॉब्लेम आहे ना, बॅलन्स असतो प्रॉब्लेम. आपण पटकन बॅलन्स बघतोय आणि त्याच्यात तेच करतोय. मागे खूप मेहनत आहे. म्हणजे लोकांना असं होतंय की मंदिराचा कसा कळासारखा दिसतो की, किंवा लोकांना तो येतो की हा एवढं स्टंट आहे, पण त्याच्या मागे किती मेहनत घेतली, त्याच्या मागे किती दिवस प्रॅक्टिस केली. किंवा आम्ही आमच्या जेव्हा पॉडकास्ट करत ठरवलं आणि आम्ही असं ठरवलं की आपण एक टीझर टाकूया, त्या टीझर साठी आम्ही ठरवलं की ओके आपण एक छोटासा 30 सेकंदाचा रील करूया, ज्याने कळेल लोकांना की आपण करतोय. तर त्यासाठी हा बारामतीवरनं तिकडनं 2 तास ट्रॅव्हल करून आला. आम्ही अजून 4 लोकांना गोळा केला, 2 तास प्लॅन केलं काय करायचं, आणि मग त्यासाठी 30 सेकंदाचा बाहेर, ते 30 सेकंदाचे करायला 4 तास शूट करायला लागला, तेव्हा कुठेतरी 30 सेकंद आली. आणि इक्वली आपण जेव्हा नाटक केलं होतं तेव्हा पण आपण 4 दिवस दररोज 4-4 तास रिहर्सल करत होतो. म्हणजे आता जसं आपण पॉझिटिव्ह बघितले आणि ह्या सगळ्या गोष्टी, जसं एक निगेटिव्ह पण असं होतंय की आता इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन जे आपण बोलत होतो आणि प्रोसेस,
ह्या दोन गोष्टींचा कुठं मेळ होतच नाही. म्हणजे जे रील बघतायत त्यांना फक्त फायनल प्रोडक्ट कडे लक्ष आहे आणि त्यांना वाटतं की ते फायनल प्रोडक्ट आपण अचीव्ह केलं की आपण तिथे पोहोचू, म्हणजे त्या स्टेजला पोहोचू. पण ती जी मागची प्रोसेस आहे ती गाळायची आहे त्यांना. म्हणजे तिथे जायचंच नाहीये त्यांना कुठे. किंवा ऍज अ ऑडियन्स पण आता मी 30 सेकंदात मला सवय लागली 2 वर्षापर्यंत मी 30 सेकंद हा एक व्हिडिओ बघितला आणि झाला मला कळलं, मी हसलो. 30 सेकंद मी स्वाईप केलं आणि तासाभरात मी अनेक रील्स बघितल्या. सो कुठेतरी पेशन्स कमी होत चाललाय. मी 2 तास नाटक जाऊन बघू का की राहू दे ना, कशाला 500 रुपयाचं तिकीट घालवण्यापेक्षा आपण आहे ना हे सगळं बाकीचे प्लॅटफॉर्म्स आहेत. सो तू याच्याकडे कसा बघतो की तुला भीती वाटते ह्याची, अजून काय काय फिलिंग्स? मला जबाबदारी वाढल्याचं फील येतो इन अ वे की आज डिमांड खूप आहे आपली, डिमांड लोकांना खूप करतो. जसं एका सुद्धा एका सिनेमाच्या ओरिएंटेड होतं. एक ऑडियन्स काय करतात की किती खर्च करतो, किती इन्व्हेस्ट करतो तुझ्या एका प्रोडक्टमध्ये, तुझं प्रोडक्ट कसं पाहिजे. तर त्याच त्यांनी मला सांगितलं की तुझी डिमांड आता काय आहे, व्हॉट वी एक्सपेक्ट फ्रॉम आवर ऑडियन्स, की बाबा त्यांनी आपलं जे काय स्किल असेल किंवा जे काय पास असेल कुठेतरी घ्यावा, नाटकाला बसावं आणि बघावं आणि त्यांनी ट्रॅव्हल करून परत जावं. हे खूप आपण अपेक्षा त्यांच्याकडनं करतो. सो मला ते दाखवताना जे आहे ते मग किती चांगलं करायला पाहिजे. स्वतः याची भीती बाळगण्यापेक्षा सोपं आहे ते करतो की मला मुळात जे इंग्लिशला पण पाळतो की मला इंटरेस्ट वाटते की हे आपण तरी बघतोय. आपल्याला वाटत असलं, आपल्याला असलं असलं, आपल्याला वेळ असलं, आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी निर्माण होत असलं तर आपण सांगू शकतो की या आणि तो अनुभव निर्माण करायला आपण किती खरंच कष्ट करतो. म्हणजे बरेच असं वाटतं की काही नाटक आपण याचा विचार करायला पाहिजे की आपण व्हिज्युअली पण विचार करतो नाटकाचा. नाट्य वाचन करा खूप जाणार नाही तुम्ही समजा तुम्हाला नाटकात त्या लेवलचं इंटरेस्ट असेल म्हणजे याचा अर्थ दंगलदिंगाच करा, लाईट्स हेवी लावा, म्युझिक असं करा असं काहीच नाही. जो परफॉर्म करतो माणूस और त्याच्याबद्दल जे काय चाललं आहे ज्या प्रकारचं तो किती कन्व्हिन्स करून व्हिज्युअली काहीतरी होतं. व्हिज्युअली इज नॉट ओनली मूव्हिंग समथिंग, इट इज ऑलवेज अबाउट द की कसा प्रकारे त्यांनी तो पॉज घेतला, त्या डोळ्यात काय झालं आणि पुढची डिलिव्हरी हे बघायला पण मजा येते ना. सो हे सगळं जर का तेवढ्या लेवलचं आहे कष्ट न घेता नसेल एवढं काय सुचत सुचत नाही बघायला तर नाट्य वाचन करा, बाकी एफर्ट घेऊ ना. आणि प्लीज लाईट्स, साऊंड, बाकी फॅक्टर्स, सेट, कॉस्ट्युम्स, मेकअप अत्यंत महत्व आहे, भयानक महत्व. हे सगळं मिळून काहीतरी ते खऱ्याकडे आपण जातो त्या खोट्या खऱ्याकडे. सो ते इतकं म्हणून मला सगळ्या हे फॅक्टर्स खूप महत्वाचे वाटतात. म्हणजे बाकी टीम तेवढीच महत्वाचे वाटतात. मला कोण काम करते हे ऑब्व्हियसली महत्वाचं आहे, नो डाऊट. पण यावर माझ्या बाकी सगळी टीम तुम्हाला काय सुचतं, काय वाटतं, लेट्स मेक इट हॅपन सांगा. मग जेव्हा हे होतं ना मग मी कॉन्फिडंट होतो की यस यू कॅन कम, तुम्ही नाटक बघू शकता, आवडलं बोला, नाही आवडलं तुम्ही मिळाला वॉटेवर तुमचा. पण मला जबाबदारी नाटक आपली वाढल्यासारखी. सो आजकाल म्हणजे आता आपण रील्स बद्दल पण बोललो, स्टार बद्दल बोललो आणि त्या प्लॅटफॉर्म बद्दल आता आपण थोडंसं बोललो. सो ह्याची आणि आपल्या नाटकाची सांगड कशी घालते म्हणजे की इन अ वे या प्लॅटफॉर्मचा आपल्या नाटकासाठी कसा वापर करताय. आपण पब्लिसिटी त्याच्यावरच करतो. पेपर्स ज्या स्किल्स आपण नाटक करतो प्रत्येक परवडतात असातला भाग पेपर न देता मला एक इन्स्टा आणि फेसबुकचे हे बूस्ट करणं जास्त परवडतं. टार्गेट ऑडियन्स पण डायरेक्ट असे काही काही त्यातले बेनिफिट्स भयानक असतात. याबरोबर सर्वात जास्त फायदा जो कोविडच्या काळात झाला होता तो फायदा असा होता की जेव्हा ऍडजस्ट करून लागला तेव्हा आम्ही सगळे घरात आपण काय करायचं सगळेच थिएटर बनले. सगळ्याच्या घरात पण बरेच जण काही किंग बसणं सगळे आणि क्रिएटर म्हणजे लिटरली क्रिएटर असे काही काही मधीचे व्हिडिओ असायचे. म्हणजे मी पैठणी केलं ना मला ती
खूपच मस्त वाटतं आणि मला खूप कौतुक वाटलं सगळ्याचं. बरोबर. तेव्हा असं झालं की काय नसेल, पण तेव्हा आम्ही हे केलं होतं की ऑनलाईन तो एक फेस्टिवल बरोबर ज्यामध्ये ती आपली चालू असलेली लाईव्ह स्ट्रीम त्या वेळेला केली. त्यावेळेला म्हणजे ज्यावेळेला नाटकाचा प्रयोग असतो त्यावेळेला लावले. पण त्या वेळेला मला मस्करी नाही करायचं, त्याचा जो फायदा झाला की आपलं नाटक आपण घेतलेले मित्रांनी कष्ट जे का खोली कुठल्या ह्याच्यात वगैरे वगैरे आज मी खूप लोकांना जातो. 2,500 ते 3,000 स्क्रीन वरती लोक होती. लोक नाटक बघत होते त्यावेळेला. मला जयपूर पासून वेड्यावाकड्या कुठल्या कुठल्याच ना मेसेज आला की माझा आया देखणे में वॉट एव्हर. पण त्या 3 भाषेचे ठेवले होते ना वेगवेगळे. सो दॅट हेल्प. त्याचा दुसरा फायदा हा झाला, ज्यांनी ऑनलाईन बघितलं होतं ना ते तिथे घेऊन यायला वेगळं. त्यामुळे नंतर जेव्हा आपण सुरू झालं होतं जेव्हा 50% कॅपॅसिटीमध्ये म्हणा किंवा यायचे लोक, कारण त्यांनी तो एक्सपिरियन्स घेतलाय, मग त्यांना तो खरा बघायची जसं मी कॉन्सर्ट बद्दल म्हणलं ती गाणी आपण इथे ऐकतो त्यांना कॉन्सर्ट मध्ये का बघायला, तसंच इथं ते फॅक्टर तो वर्क होतं की मी इथं बघितलं तुमचं आणि मला ते खरं बघायचं आणि मी माझ्या मित्राला मैत्रिणीला पण आणलं. सो सॉर्ट ऑफ ते एक व्हायला या ऊपर असं अजून झालं होतं की सॅन फ्रान्सिस्कोच्या एका ग्रुप बरोबर तयार केला होता ज्यामध्ये आपली ते नाटकं त्यांनी स्लिप केली बाकी काही देशांमध्ये आणि ते आपण फ्री ऑफ पे केलं. म्हणजे आपलं काम पोचावं आणि त्याचा हेतू खूप छान होता की नाट्यप्रेमींपर्यंत ते जावं. तर त्यानंतर काही डिस्कशन्स होते. सो मला गंमत अशी वाटते होते की माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये नाटकाबद्दल आम्ही जेव्हा काम केलं त्याबद्दल आज मी एका पोलंड मधल्या एका बाईबरोबर डिस्कस करतोय त्याबद्दल. दिस इज द पॉवर ऑफ इंटरनेट, दिस इज द पॉवर ऑफ सोशल मीडिया. सो हे वापर करता येऊ शकतो. सो एक्सचेंज, कल्चर एक्सचेंज हे खूप झाले, प्रयोग पण झाले भरपूर. एक माणूस तिकडे बसला, एक माणूस इकडे बसला, असे नाटक झाले, असे काही लाईफ सीन झाले. ब्युटिफुल. The way you look at it is very important. So तुम्ही त्याच्यात कसे अशा वेळी त्याकडे बघता. रादर काही फेस्टिवल्स फक्त ऑनलाईन झाले, ऑनलाईन नाटकं बसवण्याचे प्रयोग झाले, नवीन नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप झाले, नवीन नवीन सॉफ्टवेअर सोडले गेले, हे एवढं टेक्नॉलॉजिकल किस्से झाले. सो किती मस्त आहे. आपलं एक नाटक अख्खं अडॅप्ट केलं गेलं, राईट. याच्यात हे नाटक जे स्टेज होतं ते अख्खं ऑनलाईन मध्ये अडॅप्ट केलं गेलं, नवीन प्रकारे केलं. सो हे फन फॅक्ट्स. सो शरद पोंक्षे सरांचे वर्कशॉप त्यांनी ऑनलाईन घेतलं होतं कोविडच्या वेळी. ते शिक्षण तर चालू होते, म्हणजे त्याच्याबद्दल खूपच प्रमाण त्याच्याबद्दल वाढलं. ते अजूनही चालू. ते खूप इझी आहे. म्हणजे मी जर पुण्यात आहे आणि समजा मुंबईतल्या कुठल्या तरी याच्याकडनं मला शिकायचं तर मी इझिली मुंबईत जातो, ते कुठल्याही बाहेर देशातून शिकू शकतो. आणि तू मगाशी असं म्हणला की स्पॉटीफायवर गाणी ऐकणं आणि लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये जाऊन ऐकणं तो एक माहोलच वेगळा असतो. आणि तो माहोल साठी लोक येणारच आणि ते कायम येतात. फक्त पॉइंट असा की स्पॉटीफायमुळे असा कुठे एक नवीन आर्टिस्ट आलाय आणि असं काहीतरी नवीन कुठे अल्बम आला आपल्याला कळतं, आपण मग ओढले जातो की आपण बघायला लागतो कधी आहे कधी कॉन्सर्ट आहे. त्याचा उगम हा याच्यावर झाला, स्पॉटीफाय कुठल्याही गायक गाण्याचा या गोष्टींचा उगम हा जो स्प्रेड होतो युट्यूब बद्दल त्याचा पहिला गुण तिथे त्यांनी असं नाही की कॉन्सर्ट मध्ये पहिला झाल्यामध्ये रेकॉर्ड त्याच्या उलट नाही. आणि ते मला त्यामुळे मला सारखं म्हणलं की मरणार नाहीये, अनुभव घ्यायला लोक येतच राहणार. त्यामुळे आपले भरपूर नाटक चालतात. नाटक दिलं का नाटक झालं का अशी ज्या भीतीचे विधानं होतात ते मला बघा तुम्ही जाऊन फुल चालले, प्रयोग चालले, व्यावसायिक नाटकांची जवळ चालू, म्हणजे नवीन नवीन स्पेसेस निर्माण होतात. पुण्यासारख्या ठिकाणी किती स्पेसेस मिसळ आता आतापर्यंत आपण जे बघत होतो की प्रयोग वाढतायत आणि संस्थाही वाढतायत. सो मे बी 10 वर्षांपूर्वी जेवढ्या प्रायोगिक नाटकं होत नव्हती त्याच्यावर काही पटीने सध्या होते. नवीन नवीन विषय घेऊन नवीन नवीन संस्था समोर येतात. सो त्याच्याकडे तू कसा बघतोस की चांगली गोष्ट आहे किंवा अजून ती कशी व्यवस्थित करता येईल किंवा वाढवता येईल किंवा ऑडियन्स कसा ओढता येईल आपल्याला. कारण मे बी काही काही विषय असे की जे रिलेट होतात नाही होत
त्यानुसार ऑडियन्स कसं आठवत नाटक करतात याचा आनंदच आहे, चांगली गोष्ट असं काही वाईट आहे. तुला नाटक करताना वाईट वाटत त्यामुळे गुड नाटक होत आहे. मला एकच खंत म्हणा किंवा याच्याबद्दल जे वाटतं की आपण तेवढा ऑडियन्स निर्माण नाही करतो जेवढा ज्या वेगाने संस्था निर्माण होतात किंवा नाटकाचे प्रयोग निर्माण होतात किंवा नवीन नाटक निर्माण होतात. इन्सर्ट असं आपण म्हणून की नाटक करणारे जेवढे वाढतात तेवढे बघणारे वाढत नाही. त्यामुळे एका पॉइंटला होतं कसं की करणारेच एकमेकांची नाटकं बघतात किंवा बघत नाही आणि अल्टिमेटली ऑडियन्स संपतो. ऑडियन्स मध्ये नाटक आरण करणं अवघड होतं किंवा मग त्यातली मजा जाते वॉट एव्हर म्हणजे सांगतो. तर त्यावरती तुम्हाला असं वाटतं की इट्स हाय टाइम की आपण निर्मिती ऑडियन्स निर्मितीवरती पण तेवढंच एक असतं. याच्यातनं मला एक आठवतंय की काही लोकांना नाटक म्हणजे काय हे माहित नसतं. चिंताजनक गोष्ट की एकदा आपण एक फेस्टिवल बनवला होता आणि आमचे बाहेर स्टारबक्स स्पॉन्सर होता. तर त्यातला जो मदत करायला ज्यांच्याकडे जो होता तो म्हटलं की आमचं काय चालू आहे, नाटक चालू आहे, अंदर कोई है अभी, मतलब स्टेज पे कोई है जो कुछ कर रहा है. सोड एक सेकंड, ये त्याला घेऊन जाऊन नाटक दाखवलं गेलं. हे बघ ही परिस्थिती आहे तर मग आपण जायला पाहिजे त्या रूम्स पर्यंत, हे कष्ट घ्यायला पाहिजे. मग त्याला अनेक पद्धती म्हणजे प्रत्येकाची वे ऑफ वर्क वेगळं पण ऑडियन्स निर्मितीवरती काम पण तेवढंच त्याच वेगाने व्हायला पाहिजे त्या वेगाने हे होतं. मग त्यावरती अजून सोल्युशन जे आपण कदाचित इन्फ्लुएन्सर्स आणि यांच्याकडून शिकायला पाहिजे कोलॅबोरेशन. वेगवेगळे लोक कोलॅबोरेट सो वेगळ्या ज्यांचे ज्या संस्थांचे विचार एकत्र आहेत ज्या त्यांनी एकत्र म्हणून नाट्य निर्मिती करायला लागली तर मग वुड दॅट हेल्प असा एक प्रयत्न करायला. फक्त प्रयोग लावण्यापुरता नाही म्हणतो म्हणजे एक प्रयोगापुरता एकत्र येणं ते कॉलेजेसमध्ये आपण खूप काळापासून करतो. या वर्ष नाटक त्या वर्ष एकत्र लावलं पण ते अगेन ते फक्त काही मोजक्या प्रयोगांपुरत्या या गोष्टी असतात. आय एम टॉकिंग अबाउट फुल फ्लेज प्रोडक्शन ज्याच्याकरता हे कोलॅब्स होऊन फंक्शन ट्राय करायला लागलं. आपण एक शिकू शकतो की त्यावेळी फंक्शन कारण त्या ग्रुपचं स्वतःचा एक ऑडियन्स बेस असतो त्या वेळेचा असतो. वाय नॉट रिसोर्सेस एक होतात बऱ्याच गोष्टी म्हणजे तो त्याची गरज आहे. कम्युनिटी म्हणून तो विचार समजवा लागेल कारण तू नाटक केलं काय मी नाटक केलं काय हे नाटक केलं सगळ्यांना अल्टिमेटली ऑडियन्स हवाच आहे. त्यावर रिलेटेड का नाही आपण विचार करतो. मग ते फार बजेटिंग पासून सुद्धा तो विचार करायला लागेल. बजेट मध्ये सुद्धा हा एक वेगळा फॅक्टर धरता येईल का जसं आणि पब्लिसिटी वाईज अपार्ट फ्रॉम तुमचं सोशल मीडिया अजून काय करता येते का आपण ग्राउंड म्हणजे ग्राउंडवर करू शकतोय का अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने होत आहे का एक्सेट्रा अशा अनेक गोष्टी ज्यावरती आता तो विषय खूप मोठा बोलत असतो पण मला ते फार महत्वाचं वाटतं. आणि होऊ शकतं सजनाट्य जो फॉर्म आहे तो यूज करून अवेअरनेस तेच म्हणतात लिमिटेड तास चालू खूप गोष्टी आहेत पण त्याबरोबर एवढंही व्हावं की जे नाटकं करतात त्यांना एक कळकळीची विनंती असते की एकदम प्रयोगापुरता करू नका. ते फुलतं तेव्हा जेव्हा काही प्रयोग होतात काही सुद्धा होतात जे जास्तीत जास्त प्रयोग करण्याचं जसं तसं सिनेमाचे शो लागले असतात ना शो टाइम प्रयोग आहेत ना आपल्याकडे म्हणून आपण प्रयोग शब्द वापरतो की प्रत्येकाला वेगळं प्रयोग होणं गरजेचं आहे. तेव्हा ते एवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आर्ट फॉर्म पोहोचेल इतकंच आपण काम करणं महत्वाचं. आता म्हणजे आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो तर एक प्रश्न असा येतो की एवढं सगळं होऊन सुद्धा म्हणजे एवढं सगळ्या डिफिकल्टीज किंवा चॅलेंजेस किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत तरी पण डिरेक्शन ही स्पेसिफिक का चालू आहे आणि तुला कंटिन्यू करावं असं का वाटतं? तुला काय मोटिवेट करेल? आज तू आज गेलास सकाळी तालीम घेतलीस इथे काहीतरी गोंधळ गडबड झालं असतात तर टेन्शन असतं तिकडनं तू दुसरीकडे गेलास सगळीकडे होऊन रात्री जेव्हा तू सेटल होतो तरी दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा ओके मला पुन्हा हेच काम करायचं हे जे मोटिवेट करतं काय?
प्रश्न सिंपल आहे. बाय डायरेक्शन समजा आपण तर ऑनेस्टली जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मला काही कळायच नाही की आपण मला काय आवडते असं आपल्या थोडा वयाने आगाऊपणा पडतो ना स्वतः प्रश्न विचारण्याचा वगैरे असं मी कोण. तर त्याच्या अंतर्गत एकदा असं वाटतं की काय होतं डिरेक्ट करतो म्हणजे आपण काय करतो म्हणजे मी करतोय काहीतरी उघड होतोय आणि मग त्यात अजून खोल विचार करतो असं रिसेंटली वाटायला लागलं की समजा आपला एक काय तासाचं नाटक असेल आणि 100 लोक आले आणि तुझं बघायला तर त्या 100 लोकांचा त्याच्या आयुष्यातला तो 1 तास हा मी डिरेक्टर असतो. सो त्याच्याबरोबर येणारी जबाबदारी, त्याच्याबरोबर येणारा थ्रिल, त्याच्याबरोबर येणारी एक भीती ही मला जागरूक ठेवते नवीन नवीन नाटक करायला. आणि याची पण मजा वाटते की हसतात रडतात काही वेळा करता आपल्या विश्वात येतात आणि त्यांना पण मायबाप प्रेक्षक म्हणजे छान म्हणजे मायबाप प्रेक्षक म्हणतो. ती लोक आपल्या कष्टांचा काही काळ करता भाग बनतात आणि त्या तेवढ्या वेळात ते जरी विसरून गेले बाकी काय आहे आपल्या त्याच्यात गुंतले आणि जे आपल्या मित्रांनीच कष्ट घेतले असतात. माझा मित्र असतो रडवतोय हसवतोय मित्र लिहिलं असतं काहीतरी एकाने लाईट टाकून घेतली तिला साऊंड देऊन घेतली वॉशरूम केलं असतं किंवा पॅसेजचा फक्त त्या वेळेला तो मोडत ठेवल्याचा तो आनंद हे सगळे अनेक आनंद मिळून जर तो बुके तयार होतो ना त्या फिलिंग्स इमोशन्सचा जो बुके म्हणतात वेगळे वेगळे त्या फिलिंग्स ते मला ड्रायव्हिंग फोर्स आहे. नवीन नवीन लोकांबरोबर काम करण्याकरता किंवा प्रत्येक प्रयोग हा वेगळा होत जातो. त्यातल्या गमती जमती पण असतात कोणते चुकलंय कोणते गणलंय बसणं काहीतरी वेगळीच दार लागते कधी कधी असं वाटतं की बस हेच मला कधी ते हाय होणं म्हणतात ना ते हेच सो मच की याच्यावर मला चांगलं याच करता आपला जन्म झाला गोष्टी सांगायला गोष्ट सांगायला मजा येते ना किस्से सांगायला मजा येते किस्से सांगायला मजा येत असेल तर त्या मला निर्माण करून किती मजा त्यामुळे तो डिरेक्ट करतानाचा तो एक भाग येतो. लकीली आपण थिएटर साठी एका प्युअर आर्ट सीन निगडीत होतो ज्याच्यामध्ये प्रेक्षक समोर असणं फार महत्वाचं प्रमाण येतं. त्यांच्या बरोबरच्या पावत्या त्यांच्याबरोबरच्या गप्पा मला काही काही ज्या रिव्ह्यूज हे आले काइंड ऑफ की नाटक करताना असं वाटलं की मी शेजारी बसून त्यांचं बघतोय ऐकतोय किंवा असं एक आजी भेटलं त्याच्या म्हणलं की मी इतकी हसली की तुम्हाला 4 दिवसांनी माझं आयुष्य वाढवलं. सो हे या गोड गोड गोष्टी मला खूप मजा आणतात करण्याकरता आणि शेवटी ते जसं शेक्सपियर ज्या प्रकारे टू बी नॉट टू बी एलिझाबेथ मला एक नाटककार म्हणून असं वाटतं की स्टोरी टेलर म्हणून असं वाटतं की टू टेल अ स्टोरी टू बी अ स्टोरी म्हणून अजूनही डिरेक्ट करतो नवीन नाटक करू समोरून सगळी जमतात म्हणजे नाटकाचे लोक जास्तीत जास्त पैसे करतात. मला असं वाटतं थिएटर ही कमी अशी जागा आहे की अनेक वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची लोक एका काहीतरी गोष्टीसाठी एकत्र येतात आणि त्यांचा प्रत्येकाचा एकच मोटिव्ह असतो त्या डिरेक्टरचा किंवा समोर ऍक्टरचा किंवा बॅकस्टेज आर्टिस्ट असतात की आपल्याला एक गोष्ट समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची आपल्या पद्धतीने. सो ही गोष्ट फार भारी कधी कधी वाटते की यार आपण एखादी गोष्ट छोटीशी का म्हणजे बसवली आणि कोणतरी ते बघताय आणि कोणीतरी येऊन सांगते की अरे ती छान हे खूप भारी फिलिंग असं तेच म्हणायचं आणि अशा फिलिंग्स ज्या पैशात नाही सो म्हणून पण असं मला होतं की स्पेशली आपल्याकडे हौशी रंगभूमी असे शब्द देऊन सोडून टाकले कोणी नाव दिलं मला माहित पण संपलं दिलं हौशी हाऊसच आहे आणि तुम्ही काय कसे करायचे तुम्ही तसं करा आणि तिकडं त्यामुळे बाकी कशाकडेही आपलं फारसं लक्ष न जाता आपण ती हाऊस भागवायला रोज नवीन गोष्टी करतात नवीन लोक करतात नवीन करतो ते मजा वाटते. तू तर जस्ट बोललास म्हणून
हौशी रंगभूमी ते ठीक आहे, पण या रंगभूमीचा ऍज अ इंडस्ट्री म्हणून कधी विचार कारण आपण इंडस्ट्री म्हणून विचार होतो का प्रश्न मला म्हणजे दोन त्यात स्टेट वे नाही खंत आहेच पुण्यात जास्त आहे की आता आर्टिस्टला पेमेंटचा विचार होत नाही. आपण निर्मिती करताना तो कॉस्ट मध्ये क्वांटिफाय असतो, पण मी थिएटर कॉस्ट हे करतो, लाईट कॉस्ट हे करतो, म्हणजे सगळे काही ना काही होतात असत नाही. मी तेही म्हणतो बरेच वेळा की समजा एका माझ्या मित्राने नाटक लिहिलंच नाही, बसवलंच नाही, कामच नाही, त्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच काही या सगळ्याला एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. सो वी नीड टू थिंक ओव्हर इट. म्हणून ते इंडस्ट्री विचार करताना सगळंच आहे, त्या दोन फॅक्टर्स आहेत. म्हणजे एका साईडला म्हणून मी मगाशी ऑडियन्स निर्मिती म्हटलं, जर ते वाढायला लागलं ते झालं यू हॅव दॅट अमाउंट ऑफ कॅपिटल टू इन्व्हेस्टमेंट. सगळं बोलत कॉस्ट वरती काम करतात. दोन फॅक्टर्सनी काम होऊन बऱ्याच गोष्टी बदलल्या. एक वर्ण ऑडियन्स हे वाढवणं आणि सीओपी म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट कमी करत हे होऊन जेव्हा त्याच्यात काहीतरी पोटेन्शियल जाणवेल काहीतरी आहे तेव्हा कुठं अजून सुरुवात आहे अख्ख्याच्या करता होईल. तोपर्यंत हाऊस आहे वेळ आता आणि यार त्याला त्यास तेवढं ड्रायव्हिंग फोर्स आहे. पण आता तू 10 वर्ष बघतोयस ठीक आहे सुरुवातीपासून आतापर्यंत, तुला असं वाटतंय की आतापर्यंत आपण जिथपर्यंत आलोय हळूहळू एक बोल टाका की आता आपण जे बोलत होतो तिथपर्यंत पोहोचतोय पुढच्या 10 वर्ष त्याच्याबद्दलच अवेअरनेस निर्माण झाला आणि आपण कम्युनिटी म्हणून सगळ्यांनी विचार सुरुवात झाली तर कदाचित काहीतरी हालचाल होऊ शकते. म्हणजे आता सुरुवात बाकीच्यांना सांगण्यापेक्षा आपल्याला आपल्याकडनं करायचं आपण ऑलरेडी खूप करतोय की आपण मार्केटिंग वरती वेगळा एक कोर्स लागला असतो, त्याचे हे म्हणा त्याच्या ऑफर्स वरती काम केलं जातं. मध्यंतरी की रिकाम्या सीट्स पेक्षा मग आपण अशा लोकांना जाऊन तिकीट वाटतो ज्यांनी आता पण चालू केली. मग ते काही समजतो तुझ्या ओळखी रिक्षावर कोण आहे, तुझ्या ओळखीचे तुझे दुकानदार कोण आहे, तर येऊ काय होईल वाया जाईल ना, येणार नाही. एक तरी एकाला वाटलं की ही मजा आहे याबद्दल सगळ्यांनी विचार करता येतोय का, तर मग ते तसंही ते सीट बाहेर जाते तुझं. आणि त्यावरती तो जो एफर्ट आहे ऑफ अलॉटिंग समवन मूव मग त्याला जावं लागणार आहे. बरोबर. हे सगळे एफर्ट घ्यायची ज्या माणसांमध्ये ती क्षमता आणि इच्छा हे जेव्हा मिलन होईल ना तेव्हा आपण थोडं अजून याच्यावर पकड अजून वाढेल. तोपर्यंत वाढतो. मला आता सगळ्या आपल्या गप्पांमधून एक गोष्ट रिलेट झाली, ती जास्त रिलेट करू शकतो कारण माझी फील्ड अशी मी आर्किटेक्ट आहे. तर मी जेव्हा एखादी बिल्डिंग किंवा एक फर्निचरचा पीस असेल जेव्हा तो डिझाईन करतो आणि समोरचा माणूस तो वापरतो ती निर्मिती आहे. त्याच्याकडून जेव्हा ते फीडबॅक येतात की ओके ती गोष्ट खूप युजफुल आहे तो ती त्याच्या म्हणजे मे बी पुढच्या काही दिवस तो वापरेल, ती जी फिलिंग आहे जसं तू म्हणालास की ती निर्मितीची फिलिंग आहे ती फार भारी असते. जे सॅटिस्फॅक्शन त्यातून येतं ते नाही येत मे बी. आणि काही याच्यातच बोलताना मला आठवलं काही काही जणांची 10-12 वर्षापूर्वी नाटकं केली होती. काही काही त्यावेळेस काही काही इफेक्ट्स असतील, काही काही त्यावेळेस भावना असतील, ते अजून लोकांचं मन घर करून तू हे असं टाकू शकत नाही ना राहा त्या घरात असं ती भावना कशी लागणार त्यावेळेस की त्या वेळेला त्या माणसाला वाटून गेलं दॅट इज इट. तो माणूस त्या ह्याच्यात येऊन थोड्या वेळापर्यंत का होईना किंवा या सगळ्यांना का होईना तो ते जगलंय आपल्या बरोबर किती किंवा घोडच वाट्या कसं आपण कसं करू शकतो हे जर का त्याला ज्यात इंटरेस्टिंग हे करतोय. म्हणून मग ते मला बाकी फॅक्टर्स एका बनला आपण बाकी सगळं जे हे सगळं मग असं वाटतं की मी कितीही त्याच्याबद्दल आदळापट केली कितीही मला एक दिग्दर्शक हे मी आधी मॅनेजमेंट ही माझ्या आयुष्यात चिकटलेली मला चिकट नाही आवडत मॅनेजमेंट, पण मी आता अप्रतिम मॅनेजर इतक्या वर्षात मी एवढं काय म्हणायचं सगळं मॅनेज करत त्यामुळे अनेक गाड्या झालेत अनेक कॉन्ट्रॅक्ट झालेत. हे ते करावं लागलं म्हणजे करावं लागल्यामुळे त्याचा भाग आहे. पण त्याचा त्रास आहेच मला
कारण आपल्याकडे तशा लेवलचे काम नाही होत. कारण अगेन त्या लेवलने विचारच करत त्या रिझननी किंवा त्या प्रोस्पेक्ट्सनी विचार होत नाही. तेवढं झाला तर डेफिनेटली रंगवत जाईल अजून काहीतरी. ऍटलिस्ट आपला जो रील सगळ्यांना माहिती व्हॉट इज रील, व्हॉट इज थिएटर आणि व्हॉट इज नाटक हे जर का मला कानाकोपऱ्यात पोचलं तर कुठल्या तरी त्याच्या आयुष्यातल्या पटामध्ये एकदा जर त्याचा प्रयोग आला थोडा बरं तसा सगळा लागेल. मी आता शेवटच्या आपल्या प्रश्नाकडे येतो. जो प्रश्न आतापर्यंत बऱ्याच लोकांना विचारतो, ज्याच्या म्हणजे मी आता थिएटर करायला बऱ्याच लोकांना विचारलं, तर तुला विचारतो की इतक्या वर्षात रंगभूमीने तुला काय दिलं काय आणि थिएटर तुझ्यासाठी काय काय दिलं. ऑनेस्टली थोडंसं ते ओव्हर जड होतं वापरायचं होतं, पण त्याच्यातनं ऑनेस्टली मी शिकलो म्हणजे एटिकेट्स, डिसिप्लिन, माणूस म्हणून सर हाऊ टू टेक फेलियर्स, हाऊ टू ऍक्सेप्ट तुझं वाद होणं म्हणजे काय असतं, राडे होणं म्हणजे काय असतं, त्यातनं होऊन आपल्याला अल्टिमेट एक कुठल्या पोचायचंय. मेन थिएटर शिकवतो कन्सिस्टन्सी, जो एक कन्सिस्टंटली वर्क करायचा, काहीतरी अचीव्ह करायचं, हे जी फिलिंग आहे हेच त्यांनी दिलं. बाकी एथिक्स वाईज एक डिसिप्लिन म्हणून या ज्या गोष्टी आपल्या वर्क मध्ये आपोआप येतात किंवा आपण एक शिस्त लागते आपल्याला रियाजाची सवय लागते, या सगळ्या गोष्टी नाटकात बऱ्याच आहेत. शिकून अनेक वेगवेगळ्या गोष्टी गेल्या असल्यामुळे त्या त्या गोष्टीतल्या पात्रांमध्ये किंवा त्या त्या विषयाच्या मुळे अनेक गोष्टी कळाल्या, ज्याचा फायदा आपल्या पर्सनल लाईफ मध्ये आपण सल्ला देताना पण होऊ शकतो असं. आणि पर्सनॅलिटी म्हणून तर डायरेक्ट सो एक कॉन्फिडन्स म्हणा, एक प्रकारचा स्वतःला प्रेझेंट करणं म्हणा, स्वतःचा विचार मांडण्याची प्रोसेस पद्धत म्हणा, टीम वर्क म्हणा, दुसऱ्याचा विचार करायला मला नाट्याने खूप शिकवलं. की एक माणूस आपल्या तालमीत जातात कुठनं तरी निघतोय, कुठे येतोय, वेळ इन्व्हेस्ट करतोय, त्याचा पेट्रोल इन्व्हेस्ट करतोय म्हणजे काय, व्हॅल्यू किती आहे तो एक. आणि असे जेव्हा 10 लोक जमतात तेव्हा किती इंटू होत चाललंय, त्याची जबाबदारी घेणं म्हणजे काय हे शिकवलं. दुसऱ्याचा विचार करायला खूप शिकवलं, याचा गरजेचा भाग आहे. स्वतःचा विचार करून काय उपयोग नाही. स्पेशली नाटक एकटा काहीच करू शकत नाही, सगळं लोक असं म्हणून कधी करतो. हा जो त्याची बेसिक फिलिंग एका ऍक्टरला काहीच महत्व नाही, कोणा एकट्याला काहीच नाही, काय करायचं असं उभं हे सगळं आहे. या फिलिंग शिकवल्या. मैत्री जडली, एक प्रकारचं मैत्री प्रेम काय असते त्यातनं जास्त कळलं. सो लाईफ मध्ये हे म्हणलं असं मेडिटेटिव्ह आहे डिरेक्शन नाटकात. आणि स्पेशली नाटकात काम करत असताना म्हणा किंवा त्या अख्ख्या प्रोसेस मध्ये असताना एक वेगळ्या जगात गेल्याचा जो फील असतो, बरोबर, त्यांनी रियालिटी पासून वेगळं होऊन परत रियालिटी बघताना जे काय आपल्याला आपल्यातल्या कमी आहेत या चांगल्या आहेत, हा तो आहे फिलिंग. आणि मेनली पॉज घेणं, म्हणजे गॅप पडतो ना आपोआप बाकीच्या ह्याच्यातनं काम करतो ती बैठक हा प्रकार शिकवला, एक प्रकारचे ठराव हवा शिकवला. हे सगळे असे खूप वेगळे आहे. मला ते पटकन हे होतं की, आणि तो असा इतका याचा विषय आहे ना, तो असं खूप फिलॉसॉफिकल टर्म मध्ये जाऊ शकतो. तेच टाळतंय म्हणून मी विचार करत होतो की ते त्याच माणसाला कळेल ज्यांनी नाटक केलं. थँक्यू दादा, तू आल्याबद्दल. या सगळ्या गप्पांमधून खूप काही शिकायला मिळालं की बोलायचं म्हणून खरंच बोलत दुसरं नेहमी म्हणजे वर्कशॉपच्या वेळी ज्या गोष्टी शिकल्या त्या ताज्या झाल्या आणि आता अजून नवीन गोष्टी, जो ड्रायव्हिंग फोर्स जसं तू म्हणतोय की ज्या गोष्टी आपण लाईफ मध्ये स्ट्रगल करतोय किंवा आमचं करिअर वाईज जे काही स्ट्रगल चालू त्याच्यासाठी या ड्रायव्हिंग फोर्स काही गोष्टी मिळाल्या, त्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू सो मच. मला सगळ्यात बोलून आवडत्या विषयाबद्दल गप्पा मारायला चान्स दिला. आणि जसं तू आम्हाला म्हणतोस की आम्ही आधी
तुझं ऐकताना हँग व्हायचं असं मला वाटतंय की जे लोक बघतील आणि आमच्या बॅच मधली पण जे लोक बघतील ते पुन्हा एकदा हँग होतील. सो मी एवढं व्हिडिओ बोलतो का नाही, तू खूप एखादी खूप अवघड गोष्ट खूप छान पद्धतीने सांगतो आणि ती अरे हे असा विचार आम्ही कधी केला नसतो, त्यामुळे ते हँग व्हायला होतं. पॉझिटिव्ह हँग पॉझिटिव्ह हँग याचा अर्थ असं होतं की काय बोलला इतकं झालं की शेवटी आमच्या बॅचचा आमचा ग्रुप आहे हँग बॅच. सो पुन्हा एकदा थँक्यू आणि लोकांना बघा आहे आणि सगळ्यांना सांगा की कुणालाही सांगू नका. हे सगळं ते झालंय, हे किस्से झाले ते सगळ्यांना सांगा की कोणाला सांगा.